नमस्कार, मी आसिया इनामदार. दैनिक मेट्रो सिटी वृत्तांतच्या बातमी सत्रात आपले स्वागत. जाणून घेऊया एक महत्त्वाची बातमी. MIT ADT विद्यापीठ पुणे आणि ॲडमिशन सजेशन यांच्या संयुक्त विद्यमानं 12वी नंतर पुढे काय या विषयावर मोफत करिअर गायडन्स सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या सेमिनारला विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा तसेच पालकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. तसेच या निमित्तानं पिंपरी चिंचवड शहरातील तज्ज्ञ शिक्षकांना गुरु गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना MIT ADT विद्यापीठाचे विद्यार्थी कार्याचे सहाय्यक संचालक डॉक्टर उल्हास माळवदे व सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर नंदकिशोर कारलेकर आणि ॲडमिशन सजेशनचे संचालक अक्षय कुमार भंडारी यांचे मार्गदर्शन लाभले. नमस्कार, माझं नाव डॉक्टर उल्हास माळवदे, सहाय्यक संचालक स्टुडंट अफेअर्स MIT ADT युनिव्हर्सिटी पुणे. आज आपण ग.दी. माडगुळकर नाट्यगृह पिंपरी चिंचवड येथे 12वी सायन्स आणि इतर शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी करिअर गायडन्स सेमिनारसाठी एकत्रित जमलेलो आहोत. हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये अभ्यास करण्याच्या पद्धती, येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठीच्या सगळ्या परीक्षा, त्याच्यानंतर समोर असणारे आव्हानं, त्याच्यासाठी लागणारी रणनीती, याच्या सोबत मेरिट लिस्ट कशी असते, त्याचे सगळे फायदे काय, तोटे काय आहेत, डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहेत, स्कॉलरशिप्स कुठले लागणार आहेत आणि चांगलं कॉलेज निवडायचं कसं, ह्या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित माहिती करून घेणार आहोत. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा निश्चितपणे फायदा होईल. आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी MIT ADT युनिव्हर्सिटीचे सगळी मॅनेजमेंट आम्हाला नेहमीच सपोर्ट देते, त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि या सगळ्या कार्यक्रमासाठी पालक ज्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली त्यांना सुद्धा मी धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अक्षय भंडारी, मी संचालक आहे admissionsuggestion.com आणि मी ॲडमिशन काउन्सिलर पण आहे. आज आपण ग.दी. माडगुळकर सभागृह पिंपरी चिंचवड येथे जमा झालेलो आहोत. येथे आपण 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर गायडन्स सेमिनार ऑर्गनाईज केलेला आहे. या करिअर गायडन्स सेमिनारमध्ये आपण त्यांना इंजिनिअरिंग करिअर व ॲडमिशन प्रोसेस याबद्दल सखोल माहिती देणार आहेत. त्यामध्ये इंजिनिअरिंगच्या सर्व ब्रँचेसवरती आपण चांगल्या पद्धतीने डिस्कशन करणार आहोत. ॲडमिशन प्रोसेस काय असते, कट ऑफ काय असते, मेरिट लिस्ट कसे बनते, वेगवेगळ्या स्कॉलरशिप कोणत्या आहेत, वेगवेगळे डॉक्युमेंट्स कोणते महत्त्वाचे आहेत, कारण की काही खूप डॉक्युमेंट्सला खूप महिने लागतात तयार करण्यासाठी. तर ते जेवढ्या लवकर विद्यार्थ्यांना व पालकांना कळेल ते तेवढ्या लवकर तयारीला लागतील. वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत ज्या विद्यार्थी त्याचा बेनिफिट करून घेऊ शकतात. ॲडमिशन प्रोसेस खूप किचकट असते, कारण की ती पूर्ण महाराष्ट्रभर राबवल्या जाते आणि ती एक सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस मध्ये असते. त्या ॲडमिशन प्रोसेस सुद्धा विद्यार्थ्यांना समजणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ॲज अ काउन्सिलर आणि ॲडमिशन सजेशनचा संचालक असल्यामुळे ही आमची जिम्मेदारी आहे की विद्यार्थ्यांना एक चांगली दिशा व चांगली वाट मिळाली पाहिजे, जेणेकरून त्यांना मिसगाईड ते झाले नाही पाहिजेत. यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. आम्हाला नक्कीच अश्युरन्स आहे की विद्यार्थ्यांना याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल आणि आम्ही त्याच्यासाठी सदैव कार्यरत आहोत. धन्यवाद.